आकाशवाणी चंद्रपूरच्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण सर्व एक महान भारतीय समाजसुधारक, क्रांतिकारक, तत्त्वज्ञ, साहित्यिक, लेखक आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखतो. कोणत्याही महामानवाविषयी माहिती देताना किंवा घेताना त्यांच्या जीवनकाळ लक्षात घेणे फार महत्त्वाचे असते. तत्कालीन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी विषयी तत्कालीन काय परिस्थिती होती याचा सखोल विचार केल्यानंतरच आपणास संबंधित व्यक्तीचे जीवनाची आणि कार्याची उंची आणि महानता याची जाणीव होत असते. महात्मा ज्योतिराव यांचा जन्म ज्या काळात झाला त्या काळाचा विचार केल्यास भारत देश गुलामगिरीमध्ये होता. भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. समाजावर वर्णव्यवस्थेचा प्रचंड पगडा होता. समाज जाती धर्माच्या आधारे उच्च नीच अशा सामाजिक स्तरात वाटल्या गेलेला होता. ज्या जात समूहाला उच्च दर्जाचे ठरवण्यात आलेले होते ते आपल्याच देशवासी बंधू भगिनींना सामाजिकदृष्ट्या हीन ठरवून त्यांना शिक्षण आणि सामाजिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवित होते. त्यांना जातीनिहाय हलक्या दर्जाची कामे देऊन नेहमीसाठी एक प्रकारे गुलाम म्हणून राबवून घेत होते. अशा सामाजिक अन्यायाच्या वातावरणात एका शूद्र कुटुंबात ज्योतिरावांचा जन्म झाला. त्यांनाही या वर्णव्यवस्थेच्या अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला. त्यामधूनच त्यांची अस्मिता जागी होऊन त्यांनी समाज सुधारणेसाठी, समतेसाठी आणि समाजोन्नतीसाठी कार्य करण्याचे मनाशी पक्के ठरवले आणि त्या दिशेने विचारपूर्वक मार्गक्रमण सुरू केले. हे कार्य सुरू करताना त्यांना असे लक्षात आले की आपल्या समाजाच्या मानसिक व आर्थिक गुलामीचे मूळ कारण हे शिक्षणाचा अभाव आहे. त्यासाठी शिक्षणाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच केली. ज्योतिरावांची पत्नी सावित्री यांना त्यांनी सर्वप्रथम शिक्षित केले आणि नंतर शाळा काढून सावित्रीबाई यांना पहिली स्त्री शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान मिळवून दिला आणि बहुजनांसाठी शिक्षणाची दारे मोकळी केली. शिक्षण विषयक या सत्कार्यासाठी आईवडील आणि घरच्या लोकांपासून तर उच्चवर्णीय जात समूहातील समाजाचाही प्रचंड विरोध आणि अन्याय त्यांना सहन करावा लागला. या प्रसंगात त्यांना आपले राहते घर सुद्धा सोडावे लागले. शिक्षण विषयक समाजोपयोगी कार्यासाठी जसा त्यांना विरोध झाला तशीच काही लोकांची मदत आणि आपुलकीही मिळाली. ज्योतिराव यांचे स्वतःचे शिक्षणासाठी त्यांचे वडील गोविंदराव यांना समजाविणारे मुन्सी गफ्फारबेग आणि लिजिट साहेब यांची मदत झाली. घर सोडल्यानंतर कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांचे मित्र उस्मान शेख यांनी त्यांचे घरी आसरा दिला. त्यांची मानलेली बहीण सगुणाबाई, सदाशिव गोवंडे, मोरो वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, सखाराम परांजपे इत्यादी सहकाऱ्यांनी शाळा चालवण्यासाठी मोलाची मदत केली. अशा कठीण परिस्थितीमधून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवल्या गेली. त्यामुळे सावित्रीबाईसारख्या शिक्षिका तर मुक्ता साळवेसारख्या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्यार्थिनी तयार झाल्या. पुढे महात्मा ज्योतिराव यांचे प्रयत्नामधूनच ब्रिटिश सरकारच्या काळात बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यात आली. हजारो वर्षापासूनची बहुजन समाजावरील शिक्षणाची बंदी उठवण्यात आली. अज्ञान आणि अंधकारात खितपत पडलेल्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेस विद्येचा आणि ज्ञानाचा प्रकाश मिळविण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले. ही सर्वसामान्यासाठी सर्वात मोठी देण ठरली. यामधूनच हंटर कमिशनला निवेदन देऊन निदान 12 वर्ष वयापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात यावे अशी प्राथमिक शिक्षणासाठी सरकारकडे मागणी करणारे महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले भारतीय ठरले. शेतकरी, कष्टकरी, कामकरी, वेठबिगार यांच्यावरील अन्याय आणि हाल अपेष्टा बघून ज्योतिराव यांना अतिशय दुःख होत होते. त्यांच्यासाठीही तत्कालीन शासनाची मदत घेत काही सामाजिक आणि व्यावसायिक बदल घडवून आणण्यासाठी कायदा व्हावा यासाठी ते अहोरात्र झटले.
शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची व्यथा आणि त्यावरील उपाय त्यांनी गुलामगिरी व शेतकऱ्यांचा आसूड यासारख्या ग्रंथामधून जगासमोर मांडली. तत्कालीन समाजव्यवस्थेत बालविवाह ही एक सामान्य प्रथा होती. या प्रथेचा सर्वात गंभीर आणि अन्यायकारक परिणाम स्त्री जातीवर होत होता. त्या काळी सामाजिक रीतीनुसार विधवा पुनर्विवाह बंदी होती. अनेक मुली बाल्यावस्थेपासूनच एक विधवा म्हणून जीवन जगत होत्या. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार सुद्धा अधिक प्रमाणात व्हायचे. प्रसंगी त्या गर्भवती राहायच्या. अशावेळी सामाजिक आणि कौटुंबिक त्रासापायी त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरायचा नाही. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन ज्या विधवा मुली अशा प्रकारच्या अन्यायाला बळी पडून गर्भवती राहिल्या, त्यांची बाळंतपणे आपल्या घरी करवून घेतली. त्यांना आणि बाळाला जीवदान देण्याचे महान कार्य या दाम्पत्याने हाती घेतले. अनेक विधवांची सामाजिक जाचामधून सुटका केली. जी बालके जन्माला आली त्यांचा सांभाळ संबंधित कुटुंब करीत असल्यास त्यांना ती सोपविणे, अन्यथा त्यांचा सांभाळ आणि संगोपन करण्याची तयारीसुद्धा या दाम्पत्याने केली. केवढं मोठं मन आणि हिंमत या कामात आहे याचा आपण विचार करावा. फुले दाम्पत्याला स्वतःचे मुलबाळ नव्हते. अशाच एका विधवा स्त्रीचे बाळ त्यांनी दत्तक म्हणून घेतले. त्याला यशवंत हे नाव दिले, वाढविले आणि डॉक्टर बनविले. या संदर्भातीलच एक प्रसंग प्रचंड भावनाप्रधान आणि स्त्रीचा सन्मान करणारा ज्योतिरावांच्या जीवनातील सांगता येईल. मुलंबाळं होत नसल्यामुळे ज्योतिराव आणि सावित्रीचे कुटुंबाने ज्योतिराव यांना त्यांचे दुसरे लग्न करून सावित्रीला सवत आणण्याबाबत खूप आग्रह केला. पण ज्योतिरावांनी अशा प्रकारे केवळ मूल होत नाही म्हणून दुसरे लग्न करणे आणि सावित्रीला सवत आणणे स्पष्ट शब्दात नकार देऊन अमान्य केले आणि सांगितले की सावित्रीची तयारी असल्यास तिचे दुसरे लग्न लावून देण्यास मी तयार आहे. सावित्रीला सवत आणण्यापेक्षा मला सवता आणलेला चालेल असे ज्योतिराव यांनी ठणकावून सांगितले आणि हा कौटुंबिक विषय तेथेच संपविला. पुन्हा कधी तसा विचार केला नाही. एवढ्या ताकदीने स्त्री सन्मानासाठी जगणारे उदाहरण फार क्वचित बघायला मिळते. समाजाला प्रेरणा मिळावी आणि आदर्श स्वाभिमानी समाज निर्माण व्हावा, समाज एकसंघ राहावा, आपल्या पराक्रमी महापुरुषांचा इतिहास समाजापुढे यावा, यासाठी सुद्धा फार धडाडीचे कार्य ज्योतिराव फुले यांनी केलेले आहे. यामधूनच रायगडावरील अतिशय दाट झाडाझुडपात अनेक वर्षापासून धूळ माती साचलेली छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्लक्षित समाधी महात्मा फुले यांनी अतिशय परिश्रमाने आणि सामाजिक विरोध झुगारून शोध घेतला. सभोवतालची सर्व झाडे झुडपे, गवत साफसफाई करून छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली, स्वच्छ केली आणि फुलांचा वर्षाव करून महाराजांच्या समाधीस मानाचा मुजरा केला, अभिवादन केले. छत्रपती शिवरायावर महात्मा फुले यांनी पहिला पोवाडा लिहिला. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजीचा, असे त्याचे बोल आहे. त्याच काळात छत्रपती शिवाजी यांची पहिली शिवजयंती पुण्यात महात्मा फुले यांनी साजरी केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विश्ववंद महामानवाने तथागत गौतम बुद्ध, संत कबीर यासारख्या महानतम व्यक्तिमत्वास गुरु मानले आणि त्यांचेच सोबत तिसरे गुरु म्हणून क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनाही गुरुच्या रांगेत बसविले, गुरु मानले. यापेक्षा मोठी महात्मा फुले यांची महानता आणि कीर्ती काय असू शकते याचा आपण आजच्या दिनी विचार करायला हवा. भाषणाचे शेवटाकडे येताना आपल्या नावातील ज्योती आणि फुले शब्दाप्रमाणे अवघं जीवन विविध क्षेत्रातील समाजोपयोगी कामासाठी अर्पण करून आपल्या बुद्धिमत्तेने, कष्टाने आणि कसबाने समाज कल्याणासाठी ज्ञानाच्या, विज्ञानाच्या आणि तत्वांच्या ज्योतीचा प्रकाश निर्माण केला. यात सर्वसामान्य जनता तिमिरातून तेजाकडे जावे तसे उन्नतीकडे अग्रेसित होण्यास धडपडू लागली.
जनतेस ही प्रेरणा देण्याचे कार्य संपूर्ण जीवन महात्मा फुले यांनी केले. त्यामुळे गुलामगिरीतील पीडित समाजाचे कुटुंबात काही प्रमाणात का असेना सुख आणि आनंदरूपी फुलांची उधळण झाली. यासाठी त्यांना अनेक सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक समस्यांचा अहोरात्र सामना करावा लागला. आपल्याच कुटुंबातील आणि समाजातील बहुसंख्य लोक विरोधात असतानाही काट्यांचे घाव सोसत न डगमगता त्यांनी आपल्या तत्वाला, उद्देशाला, समाजकार्याला नेहमी प्राधान्य दिले. या प्रसंगी एक खंत व्यक्त करावीशी वाटते. महात्मा फुल्यांसह अनेक कर्तृत्ववान, विचारवंत, तत्वज्ञ, संत ज्या महाराष्ट्रात होऊन गेले, त्या महाराष्ट्रात मागील साधारणतः 40 वर्षापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चाललेले आहे. त्याचप्रमाणे ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी सर्वांसाठी शाळा काढून जो ज्ञानसूर्य सर्व समाजाला दिला, त्या ज्ञानसूर्याचे प्रकाशात आज सुद्धा अनेक बंधुभगिनी अज्ञान, अंधश्रद्धा, बुवा, बापू, माता, भोंदू साधू, ज्योतिषी यांना अधिकाधिक कवटाळून बसलेले आहेत. आपल्या मुलाबाळांच्या पुढील पिढीतही त्याच गोष्टी ते रुजवीत आहेत. या गोष्टींना तर आता एक प्रकारे सामाजिक प्रतिष्ठेचे अनुष्ठान मिळवून देण्याची स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ही खंत प्रत्येकाने आपल्या मनाशी बाळगून ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांच्या विचारांचे आणि कार्यांचे मोल करावे, समजून घ्यावे, आचरणात आणावे ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.